टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। पालघर लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडी राजेश पाटील यांना मैदानात उतरवणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे आणि अशी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे। कदाचित उद्या बहुजन विकास आघाडी राजेश पाटील यांच्या नावाची घोषणा करेल। असं असताना महायुतीचं अजून ठरत नाहीये। महायुतीमध्ये भाजपकडून राजेंद्र गावित यांचा विरोध आजही आहे। महायुतीतून उमेदवार कोण असणार आहे याचा पेच आपल्याला कायम पाहायला मिळतोय। राजेश पाटील यांना जर बहुजन विकास आघाडीने मैदानात उतरवलं तर आपल्याला चौरंगी लढत पाहायला मिळेल आणि पालघर जिल्ह्यामध्ये काटेकी टक्कर होईल। कारण या रिंगणामध्ये आता जिजाऊ विकास पक्षाने निलेश सांबरे यांनी आपले समर्थक कल्पेश बाळू भावर यांना देखील मैदानात उतरवलेला आहे। विक्रमगड जवार मोखाड्यामध्ये जिजाऊ संघटनेचं चांगलं काम आहे आणि त्याचा फायदा कुठे ना कुठेतरी जिजाऊ संघटनेला होणार। असं असताना महायुतीचा उमेदवार ठरला जरी नसेल तरी कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडीच्या भारती कांबडी यांचा प्रचार देखील जोरात सुरू आहे। या सर्व विषयावरती आपलं मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। पालघर जिल्ह्यातल्या राजकारणातील प्रत्येक अपडेट आम्ही आपल्याला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज पालघर।